लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नक्की काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहेच की आता कशा पद्धतीने आता जीवाने भास्करला आणि जाधवना महाजन साहेबांच्या मदतीने घाबरवलं आणि मग आता जाधवने असं ठरवलं की मी माझ्या आता त्या जागेचा लिलाव करणार आणि लिलावातून जे पैसे येणार ते मी मिळवणार। आणि मग आता भास्करने त्याला समजावण्याचा प्रयत्नही केलेला असतो की अरे नको करूस तू लिलाव, नको करूस, पण तो ऐकत नसतो, म्हणत असतो की नाही नाही, माझं करोडो रुपयांचं नुकसान होईल आणि मला माझं नुकसान झालेलं चालणार नाही। मी काहीही झालं तरी माझी जागा वाचवण्यासाठी काही ना काहीतरी धडपड करणार। तू दिलायस ना त्या नंदिनीला शब्द, मग आता ते काय करायचं ते तुझं तू बघ। मी तर उद्याच माझ्या जमिनीचा लिलाव करणार म्हणजे करणार, हवं असेल तर लिलावाला या। आणि मग आता लगेचच एवढं बोलून जाधव साहेब हे भास्करच्या ऑफिसमधून निघून जातात। त्याबरोबर लगेचच आता इकडे जीवा हा महाजनांच्या कानात असलेल्या ब्लूटूथमध्ये हळूच म्हणतो, आता तुम्हीसुद्धा मीसुद्धा निघतो असं म्हणा आणि निघा। त्याबरोबर लगेचच महाजन म्हणतात चला मीसुद्धा निघतो, माझं काम संपलं। आणि मग आता महाजन हे तिकडनं निघायला बाहेर पडतात। आता बाहेर आल्यावर जाधव पुन्हा महाजनला हाक मारतात। त्याबरोबर मग मात्र आता जीवाही घाबरतो आणि महाजनही घाबरतात। जीवा महाजनना सांगतो एकदम कॉन्फिडंट राहा, एकदम घाबरू नका, कॉन्फिडंट। त्याबरोबर महाजन कॉन्फिडेंटली त्याच्यासमोर येतो आणि काय असं म्हणतो। त्याबरोबर लगेचच आता पुढे जाधव साहेब म्हणायला लागतात साहेब मी ही जमीन विकू शकतो ना कोणाला तरी आता नाही म्हणजे। त्याबरोबर लगेचच आता जीवा इकडनं सांगतो हो बोला लगेच हो बोला। त्याबरोबर लगेचच आता महाजन म्हणतात हो म्हणजे विकू शकता तुम्ही, ती तुमची मर्जी, पण आम्ही मात्र ती जमीन घेणार म्हणजे घेणार, कारण गव्हर्नमेंट स्टे लवकरच येईल तिथे। मग लगेचच महाजन म्हणतो नाही नाही साहेब तुम्ही काही काळजी करूच नका, मी उद्याच्या उद्या माझ्या जमिनीचा लिलाव करणार आहे। आणि मग आता लगेच तिकडनं जाधव साहेब निघून जातात। आता जमिनीचा लिलाव करण्यासाठी त्यांनी लगेचच तयारी सुरू केलेली असते। तर आता नंदिनीला ही गोष्ट भास्कर फोन करून सांगतो की नंदिनी उद्या आनंद निवासच्या जमिनीचा लिलाव आहे, मी प्रयत्न केले तुला वेळ मिळवून देण्यासाठी पण शेवटी नाही जमलं मला। आता उद्या त्या जमिनीचा लिलाव आहे, शेवटचं तुला तुझी जमीन पाहायची संधी हवी असेल तर उद्याच्या लिलावाला ये, नाही म्हणजे तिथे शेवटी उद्या आनंद निवासचा लिलाव होईल आणि मग ती वास्तू उद्या पाडली जाईल आणि तिथे काहीतरी दुसरी निर्मिती केली जाईल। त्याबरोबर आता हे ऐकून तिला खूप 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 वाईट वाटतं, रडायला येतं नंदिनीला। नंदी म्हणते अहो भास्कर काका, पण त्यावर नंदिनीला ते म्हणतात की हे बघ नंदिनी आता रडून काही मिळणार नाही आहे आणि काही घडणारही नाही आहे, त्यापेक्षा फोन ठेव आणि मनाची तयारी करून घे। मग नंदिनी म्हणते हो काका, आणि मग ती फोन कट करते। आणि मग आता नंदिनी ही विचार करत असते की काय करू मी, उद्याच्या लिलावात आनंद निवासची जमीन विकत घेण्यासाठी घेऊ का मी बाबांची मदत, नाही नको, जर मी बाबांची मदत घेतली तर हे विक्रम काकांना नाही आवडणार, जीवांनी सगळाच गोंधळ घालून ठेवला आहे असा विचार नंदिनी करत असताना त्या ठिकाणी जीवा आलेला असतो। आता नंदिनीला हे सगळं माहीतच नसतं की जीवाने काय काय करामती करून ठेवल्यात ते। नंदिनी ही रडत असते। जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी काय गं, काय झालं, तू रडतीयस का? त्यावर नंदिनी म्हणत असते रडतीये का म्हणून काय विचारताय? त्याबरोबर जीवा म्हणतो काय विचारतोय म्हणजे, आताच तर म्हणालीस ना रडतीये का, मी विचारलं, काय असं का बोललीस? नंदिनी म्हणते जोक सुचतोय, मस्करी वाटते सगळ्या विषयांची। त्याबरोबर जीवा मान खाली घालतो आणि नंदिनी काय झालंय मला नीट सांग असं म्हणतो। त्याबरोबर नंदिनी सांगायला लागते हे बघा तुमच्या भास्कर काकांचा फोन आला होता, उद्या माझ्या आनंद निवासचा लिलाव ठेवलाय त्यांनी, सांगा ना करोडोंच्या घरात असलेल्या प्रॉपर्टीची किंमत मी कुठून मोजू, बोला तुमच्याकडे आहेत करोडो रुपये की माझ्याकडे आहेत, ना बाबांकडे मागू शकत ना विक्रम काकांना खरं सांगू शकत। विक्रम काकांना तुमचा हा पराक्रम सांगितला तर ते चिडतील, बाबांकडे पैसे मागू शकत नाही कारण आता माझं लग्न झालं आहे, वडिलांकडनं पैसे मागणं ते सुद्धा एवढ्या मोठ्या रकमेत हे मला शक्य नाही, मला जमणार नाही। सगळं गोंधळ होऊन बसलाय जीवा, कळतंय का तुम्हाला, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे। मी तुम्हाला सांगत होते नका मारामाऱ्या करत जाऊ, पण नाही, कधी माझं ऐकायचंच नसतं तुम्हाला। त्यावर जीवा नंदिनीला सांगत असतो तू शांत हो पहिली इथे बस। नंदिनी म्हणते कशी शांत हो मी, कशी शांत बसू? जीवा म्हणतो बस। मग नंदिनी आता जीवाला म्हणते नाही बसायचं मला। मग जीवा म्हणत असतो बरं ठीक आहे, उभी राहा आणि गप्प उभी राहा, मी जे सांगतोय तसं कर, डोळे मीट,
नंदिनी म्हणते नाही मिटायचे हो मला डोळे बिळे, मी काही लहान आहे का माझी मन समजूत करायला. जीवा म्हणतो हे पाणी घे आणि पाणी पी. नंदिनी म्हणते नको आहे मला. जीवा म्हणतो पी सांगतोय ना. मग नंदिनी पाणी पिऊन घेते आणि जीवा तिला सांगतो तू हे पाणी कसं आता गटा 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 ग्लासभर संपवलंस, तसंच उद्या आनंद निवासचा लिलाव होण्या अगोदर याच स्पीडने मी तुला आनंद निवाससुद्धा मिळवून देईन. नंदिनी म्हणते काय तू मला मस्करी सुचते ना. जीवा म्हणतो म्हटलं ना नाही, मी उद्या तुला आनंद निवास परत मिळवून देणार. नंदिनी म्हणते माझा ना आता तुमच्या शब्दावरती विश्वासच राहिलेला नाही आहे. त्या दिवशीसुद्धा तुम्ही हेच म्हणाला होतात भास्कर काकांना मी समजावेन आणि त्यांच्याकडनं आनंद निवासची प्रॉपर्टी परत मिळवेन म्हणून. त्याबरोबर जीवा म्हणत असतो तेव्हा माझी चूक झाली. एकदा का माणसाचं तोंड दुधाने पोळलं ना की माणूस ताकसुद्धा फुकून फुकून पिकतो. नंदिनी म्हणते म्हणजे. जीवा म्हणतो तू उद्या बघ सगळं. दुसऱ्या दिवशी आता लिलावाची वेळ झालेली असते. लिलाव करण्यासाठी आता त्या ठिकाणी भास्कर त्याचबरोबर जाधव साहेब वकील आणि लिलाव करायला जी लोकं आलेली असतात ती लोकं सगळीच जणं जमा असतात. नंदिनीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. नंदिनी बघते तर काय तिथे जीवा कुठेच नसतो. नंदिनी मनातल्या मनात म्हणत असते जीवानी मला शब्द दिला होता की ते मला माझा आनंद निवास मिळवून देतील म्हणून परत, पण आज ते इथे उपस्थितच नाही आहेत. याचा अर्थ मी जे म्हणाले तेच खरं ठरलं. जीवानी पुन्हा एकदा माझी फसवणूक केली, माझ्याबरोबर खोटं वागले, ते खोटं बोलले का म्हणून हे सतत माझ्याबरोबर हे असं खोटं बोलत असतात असा प्रश्न आता नंदिनीला पडलेला असतो. त्याबरोबर लगेचच आता भास्कर नंदिनीला म्हणत असतो नंदिनी जर तुला पूर्ण आनंद निवास एकदा बघायचं असेल तर तू बघू शकतेस. नंदिनी थँक्यू काका असं म्हणते आणि आनंद निवासच्या आतमध्ये जाते. तिच्या चेअरवरून, तिच्या टेबलावरून, तिच्या त्या प्रत्येक पडद्यावरून, खिडकीवरून, आनंद निवासच्या पाठीवरून हात फिरवते. त्याबरोबर जाधवसाहेब नंदिनीला म्हणतात नंदिनी बाहेर ये, आपल्याला लिलावाला सुरुवात करावी लागणार आहे. नंदिनी आनंद निवासच्या बाहेर येते. आनंद निवासला कुलूप लावलं जातं आणि आता लिलावाची वेळ सुरू झालेली असते. तर आता लिलाव करणारी व्यक्ती जी असते ती म्हणत असते तर मित्रांनो इथे एका खूप मोठ्या अगदी कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा लिलाव होत आहे. सढळ हाताने पैसे द्या आणि प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे. बघा काय मस्त लोकेशन आहे ते बघा. समोरच एवढा मोठा समुद्र, एवढी मोठी चौपाटी आणि ह्या अशा चौपाटीवरच्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हे प्रोजेक्ट, तुम्हाला मिळणार आहे ही जागा, तुम्हाला मिळणार आहे नवीन काम करण्याची संधी. त्यामुळे सढळ हाताने पैसे द्या. कुठल्याही पद्धतीचा विचार करू नका, कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका, कारण ह्या प्रॉपर्टीमध्ये जो कोणी इन्व्हेस्ट करेल त्याला रिटर्न मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. त्यानंतर आता लिलावाला सुरुवात होते. तर लिलावाची पहिली किंमत असते 5 कोटी रुपये. तर एक माणूस 5 कोटी 1, 5 कोटी 2 म्हटल्याबरोबर म्हणतो 5.5 कोटी. तिसरा माणूस लगेचच म्हणतो 6 कोटी. त्याबरोबर 6 कोटी 1, 6 कोटी 2, 6 कोटी 3 म्हटल्याबरोबर चौथा माणूस म्हणतो 7 कोटी. आता तो 7 कोटी म्हणतो. 7 कोटी 1, 7 कोटी 2 म्हणायच्या आत त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा म्हणतो 10 कोटी. त्याबरोबर आता 10 कोटी म्हटल्याबरोबर लगेचच सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की 10 कोटी कोण बोललं. सगळेजण मागे बघतात. नंदिनी मागे बघते तर तिथे जीवा असतो. आता जीवा पुढे येतो आणि 10 कोटींची बॅग लगेचच आता जाधवांच्या हातात देत म्हणतो हे घ्या 10 कोटी कॅश. आता ही जागा माझी म्हणजे नंदिनीची आहे. समजलं ना. प्रॉपर्टीचे पेपर्स द्या. त्याबरोबर जाधव पहिली तर पैशांची पेटी उघडून बघतात. आता त्यामध्ये बरोबर पैसे असतात. तर आता जाधव म्हणत असतात की वा उत्तम, तू शेवटी तुझ्या बायकोसाठी ही प्रॉपर्टी विकत घेतलीसच. पण जीवा तुला ना व्यवहारातलं बरंच काही कळत नाही. ही प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी तू 10 कोटी देतोयस. जीवा म्हणतो मला माझ्या माणसांपेक्षा व्यवहार महत्त्वाचा वाटत नाही. त्यानंतर आता तो ती प्रॉपर्टी नंदिनीच्या नावावरती करून घेतो. सह्या वगैरे करून झाल्याच्या नंतर आता जीवा नंदिनीला लगेचच आनंद निवासची किल्ली परत करत म्हणतो नंदिनी ही किल्ली फक्त तुझ्या आणि तुझ्याच हातात शोभून दिसते. तर आता आशाताई त्याचबरोबर आनंद निवासमध्ये काम करणाऱ्या इतर बऱ्याच मुलींना ह्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो की जीवाने आनंद निवास वाचवलं आणि त्यांना जीवाचा अभिमानही वाटत असतो. नंदिनी आणि जीवा घरी आलेले असतात. पण नंदिनीच्या मनात एकच प्रश्न राहून येत असतो जीवाने एवढे पैसे आणले कुठून, कसे. आता जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला विचारतो आता तरी खुश ना, हॅपी. त्यावर नंदिनी म्हणते हो खुश तर मी आहेच. पण त्यावर जीवा म्हणतो काय झालं आता कसला पण तू किरण तू तुझ्या मनात आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते जीवा मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे मी सिरियसली विचारते. मला सांगा
तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, पैसे कुठून आले, मी काय केलं, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आनंद निवास तुला परत मिळालं ना, मी माझा शब्द पूर्ण केला ना, हे महत्त्वाचं आहे. नंदिनी म्हणते, असं कसं? पैसे कुठून आले हे सुद्धा महत्त्वाचं आहेच की. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलं आहे का? कोणाकडून व्याजावर घेतलेत का एवढे पैसे? जीवा म्हणतोय, नाही गं, मी असं काही केलेलं नाही आहे. नंदिनी म्हणते, मग 10 कोटी काही तुमच्याजवळ ठेवलेले होते का? त्यावर जीवा म्हणतो, नाही गं, 10 कोटी ठेवलेले असायला तुला काय मी अंबानी वगैरे वाटतो का? एवढे पैसे घरात बाळगायला किंवा जवळ असायला? अगं आत्ता काल परवापर्यंत तर मी कामालाही जात नव्हतो. तूच बूस्ट केलंस ना मला, चेअरअप केलंस ना मला, कामाला जा, कष्ट करा, स्वतःचं काहीतरी सुरू करा. तेव्हा कुठे मी स्टार्टअपचा विचार केला आणि त्या भास्कर काकांनी मला फसवलं. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा आता त्या जुन्या सर्व गोष्टी सोडून द्या. नंदिनी म्हणते, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे, एवढे पैसे कुठून आणलेत? त्यावर जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, मी जीवा आहे. मी सगळ्यांबरोबर खूप चांगला वागतो. लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखा वागतो, मोठ्या माणसांबरोबर आदराने वागतो, म्हाताऱ्यांबरोबर तशा त्यांच्या लोकांसारखा वागतो, तसा त्यांच्याशी रिस्पेक्टफुली बोलतो. पण जो माझ्या आड्यात येतो किंवा जो मला अडकवण्याचा प्रयत्न करतो त्याला मी फोडतो. त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे? त्यावर आता नंदिनी विचारते, म्हणजे तुम्ही मारामारी केलीत? त्यावर जीवा म्हणतो, तुला दिसलं का गं मी तिथे मारामारी करताना? किती शांत पद्धतीने पीसफुली मी सगळं हँडल केलं आहे. तू काहीही कसं बोलतेस गं, सेन्सलेस. त्याबरोबर नंदिनी म्हणते, तुम्ही जीवा मला कळेल असं स्पष्टपणे सांगा बरं. मग जीवा नंदिनीला सांगायला लागतो की सगळ्यात अगोदर तुला आठवतं आहे का, आनंद निवासमध्ये मिस्टर अँड मिसेस महाजन आले होते डोनेशन देण्यासाठी. मी तेव्हा पाणीपुरी बनवली होती आणि चाट बनवला होता. नंदिनी म्हणते, हो, त्याचा काय संबंध? जीवा सांगतो, मी त्या मिस्टर महाजनांना हाताशी धरलं. त्यांना मी BMC ऑफिसर म्हणून भास्करच्या ऑफिसमध्ये पाठवलं. तिथे जाधव आणि भास्कर दोघंही जणं त्यांना सापडले. तिथे मी त्यांना असं सांगायला सांगितलं की त्या जमिनीवरती गव्हर्नमेंटचा स्टे येणार आहे. या गोष्टीमुळे जमिनीचे मालक असलेले जाधव साहेब घाबरले आणि त्यांनी ताबडतोब जमिनीचा लिलाव करून जमीन विकायची ठरवली. मग त्यांनी जमीन विकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिलाव ठेवला. मग लिलावाच्या दिवशी माझ्याकडे 10 कोटी रुपये तर नव्हते, पण 5,000 रुपये तर होते ना. नंदिनी म्हणते, 5,000चा काय संबंध? जीवा म्हणतो, पहिली गोष्ट, मी 2,000 रुपयाच्या नकली नोटा विकत घेतल्या. नंदिनी म्हणते, 2,000 रुपयाच्या? जीवा म्हणतो, हो, त्या पुरल्या नाही, मग मला आणखीन 2,000 रुपयांच्या नकली नोटा आणाव्या लागल्या आणि 15,000 रुपयांची ओरिजिनल कॅश घ्यावी लागली. आणि मग 2 वरती नोटा खऱ्या, 2 खाली नोटा खऱ्या आणि मध्ये अख्खाच्या अख्खा बंडल खोटा, असे सगळे बंडल मी तयार केले आणि ते बंडल त्या पेटीमध्ये टाकून मी तिकडे घेऊन आलो. मला माहिती होतं जाधवची अक्कल गुडघ्यात आहे. जाधव फक्त वरच्या नोटी बघणार आणि बघितलंच तर खालच्या 2 नोटी बघणार, त्याच्यापेक्षा जास्त नोटी तो तपासूच नाही शकत. म्हणून मी तसं केलं आणि तिथे आलो आणि तिथे येऊन मी त्याला ते पैसे दिले. त्याबरोबर आता नंदिनी म्हणते, अहो जीवा, पण हे आता काही बाहेर आलं तर, याच्यावर पोलीस कंप्लेंट वगैरे झाली तर, फसवणूक झाली आहे ही त्यांची. त्याबरोबर जीवा म्हणतो, मग आपलीसुद्धा फसवणूकच झाली होती ना नंदिनी, आणि काळजी करू नको, फसवणूक झाली आहे असा दावा जरी त्यांनी केला ना तरी ते माझं काहीच उखडू नाही शकत. कारण महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, मी जेव्हा त्यांना पैसे दिले तेव्हा तिथे बऱ्याच लोकांनी मला त्यांना पैसे देताना पाहिलं होतं. कशावरून? मी पैसे दिल्याच्या नंतर पैशांची अदलाबदली झालेली नाही आहे. नंदिनी म्हणते, जीवा म्हणतो, तू काळजी करू नको, सगळं मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. तर दुसरीकडे आता रम्या ही पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असते. इतक्यात रम्या ही तिथे असलेली काव्य तिथे येऊन बघते. काव्या बाथरूममधून नुकतीच बाहेर आलेली असते. रम्या सांगत असते, काय आहे ना, मंगळसूत्राचा धागा गळ्यात बांधला म्हणजे बायको झालं असं नसतं, जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते, सगळं व्यवस्थित करावं लागतं. आता रम्या पार्थला म्हणते, पार्थ तू कॉफी पी. पार्थ कॉफी पिणार इतक्यात काव्या जाते आणि पार्थच्या हातातला तो कप हिसकावून घेते. आता पार्थ काव्याकडे बघतच राहतो. तर काव्या तो कप रम्याला परत करत म्हणते, रम्या, ही घे तुझी कॉफी. माझा नवरा आहे ना, मग त्यांची कॉफी द्यायची की त्यांना कॉफी नाही द्यायची ते मी बघून घेईन. रम्या म्हणते, तुझी हिंमत कशी झाली गं पार्थच्या हातातून कप हिसकावून घेण्याची? काव्या लगेचच तिचं मंगळसूत्र पकडत म्हणते, हा मंगळसूत्राचा धागा त्यांनी माझ्या गळ्यात बांधला ना, म्हणून निघा आता तू. आणि मग काव्या रम्याला तिकडनं हकलवून लावते आणि पार्थकडे येते आणि पार्थला म्हणत असते, तुमचा काही जीव जात होता 5 मिनिटात? येतच होते ना मी 5 मिनिटात बाथरूममधून बाहेर. जर हवं होतं तुम्हाला कॉफी तर मला सांगायची होती, मी आणून बनवून दिली असती की रम्याच्या हातची खास कॉफी तुम्हाला खूप आवडायला लागली आहे. हां,
रम्याला सांगा, नाहीतर उद्यापासून कॉफीही बनवून दे आणि सगळं काम रम्याला सांगा, गोळ्या औषधंसुद्धा रम्यालाच द्यायला सांगा. मी कशाला करू मग काही? ठीक आहे ना, चालेल ना, रम्या करेल मग सगळं. रम्यालाच उद्यापासून ऑफिसलासुद्धा बरोबर घेऊन जा. हां, रम्याला सगळं सांगा. मी पुन्हा ना जाते आणि गेस्ट हाऊसमध्येच राहते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, बरं सॉरी चुकलं माझं, पण मला सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला रम्याने कॉफी देण्याचा? काव्या म्हणत असते, ती का देईल माझ्या नवऱ्याला कॉफी? ती कोण आहे माझ्या नवऱ्याला कॉफी देणारी? तिचा काय संबंध? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या काय म्हणालात? परत म्हणा. काव्या म्हणते, ती कोण आहे तुम्हाला कॉफी देणारी? माझ्या नवऱ्याला कॉफी द्यायला मी समर्थ आहे ना. कॉफीच काय हो, तुमचं सगळं बघायला मी समर्थ आहे. ती येऊन तुम्हाला कॉफी देतेच कशी माझ्यासमोर, आणि वरनं मला एवढ्या मोठ्या तोऱ्यात उत्तरही देते. त्याबरोबर पार्थला आनंद झालेला असतो. पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे जेलेसी होती आहे माझ्या बायकोला. काव्या आता लगेचच भानावर येते आणि म्हणत असते, ते मी ते ओ गप्प बसा हो तुम्ही. माझा नवरा आहे ना, मग माझ्या नवऱ्याला कॉफी चहा जे काही हवं आहे ते सगळं बघण्याची जबाबदारीसुद्धा माझी आहे. त्याबरोबर आता मालिनी काकू तिकडनं पास होत असतात आणि मालिनी काकू त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग आजच्या नंतर मला काहीही हवं असेल तर मी तुम्हाला सांगेन, माझ्या बायकोला, बरोबर ना? त्यावर काव्या म्हणते, मलाच सांगायचं, तुम्ही सांगून तर बघा रम्याला, मग बघा कशी सरळ करून काढते ती तुम्हालासुद्धा आणि तुमच्या रम्यालासुद्धा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, नाही, मला काय हौस आहे का स्वतःच्या अंगावर मांजर उडवून घ्यायची? त्याबरोबर काव्या म्हणते, काय म्हणालात? त्याबरोबर पार्थ म्हणतो, कॉफी हवी होती, घेऊन येत आहे ना? त्याबरोबर लगेचच आणते असं म्हणत काव्य तिकडनं बाहेर जाते. आता मालिनी काकूंना खूप भारी वाटलेलं असतं पार्थ आणि काव्याचं हे भांडण ऐकून. फायनली काव्य पार्थच्या प्रेमात पडली. त्या दोघांमध्ये टिपिकल नवरा बायकोंसारखी भांडणं व्हायला लागली. या गोष्टीचा मालिनी काकूंना रास्त असा आनंद असतो. मालिनी काकू आता मनात म्हणत असतात, फक्त रम्याला पुन्हा पूर्वीसारखं मला पार्थ आणि काव्याच्या आयुष्यापासून लांब करावं लागेल, कारण रम्या जर त्या दोघांच्या मध्ये अशीच सारखी येत राहिली तर मग मात्र त्यांच्या संसारात वाद होतील आणि माझ्या मुलाचा आत्ता कुठे सुरळीत सुरू असलेला संसार खराब झालेला मला चालणार नाही. आता रम्याला दूर करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असा विचार मालिनी काकू करतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.